जनतेचा राग, सरकारची कडक भूमिका आणि सोशल मीडियावर बंदी या तिघांनी मिळून अशी चळवळ निर्माण केली की त्यामुळे नेपाळ देश चांगलाच हादरला। 20 जणांचा मृत्यू, 300हून अधिक जखमी। नेपाळमध्ये घडतंय काय आणि का, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहतात लोकमत। काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारनं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सह एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची घोषणा केली। पण हा निर्णय सरकारला नेमका का घ्यावा लागला? तर नेपाळ सरकारचं म्हणणं असं आहे की या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे या 26 प्लॅटफॉर्मवर त्यांचे कोणतेही नियंत्रण नाहीये। खरं तर नेपाळ सरकारला त्याच्यावर बंदी घालण्याऐवजी त्याचं नियमन करण्याचा अधिकार हवा होता। पण वारंवार संपर्क साधून सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांनी नेपाळ सरकारशी संपर्क साधला नाही। त्यामुळेच या प्लॅटफॉर्मवर बंदी घालावी लागली नेपाळ सरकारला। या सरकारचं म्हणणं आहे की सोशल मीडिया कंपन्यांना देशाच्या कायद्यांचं पालन करण्यासाठी, स्थानिक कार्यालय उघडण्यासाठी आणि तक्रार अधिकारी नियुक्त करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला होता आणि त्यावर चीनच्या टिकटॉकनं वेळीच या अटींचं पालन केलं। त्यामुळे तिथं टिकटॉकवर बंदी घातलेली नाही। सरकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात तरुणाई म्हणजेच जेन झी जनरेशन ही एकजुटली। सोमवारी सोशल मीडियावरच तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात निषेध करण्याचं आवाहन केलं होतं। नेपाळमधील लोक हे मोठ्या संख्येने परदेशात राहतात। मेसेजिंग ऍप्स आणि सोशल मीडियावर बंदीनंतर परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या। पण आता बंदीनंतर नेपाळमध्ये सध्या टिकटॉक ट्रेंडिंग मध्ये होतं। आंदोलकांनी टिकटॉकवर अनेक व्हिडिओ शेअर केले आणि तरुणांना निषेधात सहभागी होण्याचं आवाहन केलं। बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तरुणांचा आवाज दाबण्यासाठीच नेपाळ सरकारनं ही बंदी घातली आहे, असं इथल्या तरुणांचं म्हणणं होतं। टिकटॉकवर नेपो बेबी हा ट्रेंड सुद्धा सुरू झालेला, ज्यात राजकारण्यांच्या मुलांच्या ऐशो आरामातील जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ हे पोस्ट केले जात होते। यात राजकारणी त्यांच्या मुलांना फायदा देत आहेत पण देशासाठी काम करत नाहीत असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला होता। आणि म्हणूनच सोमवारी 8 सप्टेंबरला सकाळी तरुणांनी काठमांडूमध्ये जमण्याचा निर्णय घेतला। संसद भवनापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर तरुणांनी जमायला सुरुवात केली। काही वेळातच शाळा आणि महाविद्यालयातले शिकणारे तरुण हे लाखो संख्येने तिथे जमले। पोलीस समोर उपस्थित होते पण पोलिसांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती। तरुण घोषणा देत संसद भवनाकडे जाऊ लागले। काही वेळातच निदर्शक संसद भवनाच्या आवारात घुसले। संसद भवन हे नेपाळमधील बाणेश्वर भागात आहे। निदर्शकांनी संसद भवनाच्या परिसरातील भिंतींचं नुकसान केलं आणि त्यानंतर तिथं उभी असलेली ॲम्ब्युलन्स, त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा आग लावली आणि त्यानंतर मात्र सुरक्षा दलांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर, पाण्याच्या तोफांचा वापर आणि रबर गोळ्यांचा वापर करण्याची परवानगीही देण्यात आली। पोलिसांनी तरुणांवर कारवाई सुरू करताच तरुणांचा राग आणखी वाढला। काठमांडूमध्ये हे सगळं घडत असतानाच काही मोठ्या शहरांमध्ये छोटी छोटी निदर्शनं सुरू होती। पण काठमांडूमध्ये वादाची बातमी पसरताच इतर जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये निषेधाचे आवाज वाढले। देशातील अनेक शहरांमध्ये तरुण रस्त्यावर उतरले। सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या व्हिडिओमध्ये शाळेतील मुलं सुद्धा या मोर्चात सहभागी होताना दिसत होती। या तरुणाईच्या खरं तर 2 मागण्या अगदी स्पष्ट आहेत। पहिली, सरकारनं सोशल मीडियावरची बंदी ही तात्काळ उठवावी आणि दुसरी, अधिकाऱ्यांनी निदर्शक ज्या भ्रष्ट पद्धतींनी बोलतायत त्या ताबडतोब थांबवाव्यात। निदर्शक हे बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत जे म्हणतायत की सोशल मीडियावरची बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश आहे। खरं तर गेल्या गुरुवारी नेपाळ सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली, 26 प्लॅटफॉर्मवर, आणि तेव्हापासून तरुण त्याविरोधात मोहीम राबवतायत। पोलिसांच्या या कारवाईत 20 जणांचा मृत्यू झालाय आणि 300हून अधिक लोक हे जखमी झाले आहेत। परिस्थिती बिकट होताच राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य हे तैनात करावं लागलं। बाणेश्वर मधल्या नवीन संसद संकुलाच्या आसपासच्या रस्त्यांचा ताबा आता लष्करानं घेतला होता। राष्ट्रीय ट्रॉमा सेंटरमध्ये 8, एव्हरेस्ट आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 3, काठमांडू मेडिकल कॉलेजमध्ये 2 आणि त्रिभुवन टीचिंग हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला। एकूण 347हून अधिक जखमींवर देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडतीये, त्यामुळे तिथल्या रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं गेलंय। दरम्यान प्राणघातक संघर्षानंतर नेपाळ काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय। त्यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान ओली यांना आपला राजीनामा सुपूर्द केला।
पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केलंय. शांततापूर्ण निषेधात काही अवांछित घटकांच्या घुसखोरीमुळे हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्ता वाचवण्यासाठी सरकारला बळाचा वापर करावा लागला असा दावा त्यांनी केला. सरकारचं उद्दिष्ट हे सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालणं नाही, तर त्यांचं नियमन करणं आहे. त्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करणारी चौकशी समिती स्थापन केल्याची सुद्धा घोषणा केली. या निदर्शनानंतर नेपाळमधल्या सोशल मीडियावरची बंदी आता मागे घेण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रात्री उशिरा ही घोषणा केली. सरकारनं सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे आणि संबंधित एजन्सींना प्लॅटफॉर्म हे पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असंही ते म्हणाले. त्यांनी आंदोलकांना निदर्शनं संपवण्याचं आवाहन सुद्धा केलं. खरं तर आधी सांगितल्याप्रमाणे नेपाळ सरकारला या सोशल मीडियावर बंदी घालण्याऐवजी त्यांचं नियमन करण्याचा अधिकार हवा होता. पण वारंवार संपर्क साधून सुद्धा या प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांनी सरकारसोबत संपर्क साधला नाही आणि त्यामुळेच नेपाळ सरकारला या प्लॅटफॉर्मवर बंदी घालावी लागली. त्यामुळे सरकारनं हा टोकाचा निर्णय घेतला. नेपाळ सरकारच्या या निर्णयावर आणि त्यानंतर जेनझी कडून केल्या गेलेल्या प्रतिकारावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट हे नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.